तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो, मी हा क्यूटसा भोपळा तोडलेला आहे. हे गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? तर बघा, सकाळ सकाळची धावपळ, मुलं जाणार आहे शाळेला, तर त्यांच्या टिफिनसाठी शेवाळ्याचं उपीट ठेवलं. तर हे बघा, शेवाळ्याचं उपीट बनवायला लागले. आज सॅटर्डे आहे ना, तर मुलं म्हणले मम्मी चपाती भाजी नको, तर आज काहीतरी वेगळं दे. तर मुलांना शेवाळ्याचं उपीट करून देत आहे. हे बघा, शेवाळ्याचं उपीट रेडी आहे. टिफिन बांधायचं आहे आता. हे आमचे बघा 3 इडियट्स शाळेसाठी रेडी झाले जायला. आज खूप लेट झालं त्यांना जायसाठी. सन्निधीचा नाश्ता चालू आहे इकडं. काय खाते सन्निधी? शेवाळ्याचं उपीट. हां, इकडे बघा पप्पा पण नाश्ता करायला लागलेत. समरचा नाश्ता झालेला आहे, तो आता शाळेसाठी चालला आहे, रेडी झाला आहे. इकडे बघा आमचे आहो नाश्त्यासाठी बसलेत. समृद्धी कुठं आहे? समृद्धीचं इकडे काय बूट पॉलिश चालू आहे वाटतं. ही बघा बोट पॉलिश करते. तू खाल्लीस का उपीट? हे गायज, गुड आफ्टरनून. झाले का सगळ्यांचे जेवण वगैरे? आमचं तर नाही अजून. सकाळपासून आपण शेवाळ्याच्या उपीटवरच आहे. तर आता भोपळ्याची भाजी करायचं म्हणते. चला तर आपण भोपळा आणूया. हां, भोपळा कुठून, मार्केटमधून नाही बरं का. चला मी तुम्हाला दाखवते मी भोपळा कुठून घेते. हे बघा, माझ्या घराच्याच बाजूला मी छोटीशी भाज्यांची शेती केलेली आहे. हे बघा, वांग्याचं झाड, परत मिरच्यांची झाडे आहेत. ही भोपळ्याची वेल बघा. आणि बघा, एकच भोपळा लागलेला आहे इकडे. बघू शकता तुम्ही किती छान असं भोपळा लागलेला आहे. तर मी आज हा भोपळा तोडणार आहे आणि याची भाजी बनवणार आहे. चला तर आपण भोपळा तोडूया आणि भाजी बनवूया. तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो, मी हा क्यूटसा भोपळा तोडलेला आहे. आता याची भाजी बनवते. आता मी या भोपळ्याला स्वच्छ धुवून घेते आणि कट करून घेते. याच्या वरचा भाग जो आहे ना, तो काढून घ्यायचा आणि भाजी बनवायची. तर मैत्रिणींनो, चला आता आपण भोपळ्याची भाजी बनवायला घेऊ. मी भोपळा स्वच्छ धुवून चिरून घेतला आहे आणि 5 मिनिट शिजवून घेतला आहे. कारण भाजी बनवल्यानंतर पाणी घालून शिजवलं ना तर ती भाजी पांचट लागते. त्यामुळे मी अगोदर शिजवून घेतले आणि नंतर वाफेवर शिजवलं तरी पण चालते. भाजीसाठी लागणारं साहित्य: जिरे, मोहरी, हिंग, हळद, कांदा, चवीनुसार मीठ, लाल तिखट. मी इकडे एव्हरेस्टचा किचन किंग मसाला घेतलेला आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गरम मसाला पण घेऊ शकता. आणि हा माझ्याकडे आहे काळा मसाला आणि तेल. तर आता आपण भाजी बनवायला घेऊ. मी इकडे 1 चमचा तेल टाकते. तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही कमी जास्त टाकू शकता. अजून थोडंसं गरम होऊ दे. चेक करूया आपण तेल गरम झाले का. तेल गरम झालेलं आहे. त्यात टाकू मोहरी. मोहरी थोडीशी तडतडली की मग टाकू आपण जिरे. थोडंसं हिंग टाकू. गॅसची फ्लेम थोडीशी कमी करू. त्याच्यामध्ये टाकू कांदा. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डायरेक्ट पाणी टाकून शिजवून घेऊ शकता. भाजी बनवल्यानंतर अगोदर काही शिजवून घ्यायची गरज नाही आहे.
चला तर कांदा भाजलेला आहे, त्याच्यामध्ये आपण टाकू भोपळा शिजवून घेतलेला. खूप नाही, एक 5 ते 7 मिनिट मी याला शिजवून घेतलेलं आहे. आपले छान मिक्स झाले की याच्यामध्ये टाकू आपण हळद. अर्धा चमचा हळद टाकला. अर्धा चमचा हळद टाकल्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट टाकलं. एक अर्धा चमचा आपण किचन किंग मसाला टाकूया एव्हरेस्टचा आणि काळा मसाला. मी इकडे 2 चमचे शेंगदाण्याची कूट टाकलेले आहे. आता हे बघा, मी अगोदर भोपळा शिजवून घेतल्यामुळे आता भोपळा एकदम मऊ दिसतोय. आता याला आता भोपळ्याच्या भाजीसोबत खाण्यासाठी मी ज्वारीची भाकरी बनवणार आहे. चला तर ज्वारीची भाकरी बनवायला घेऊ. हे बघा, इकडे ज्वारीचं पीठ मळते मी. मस्तपैकी गरमागरम ज्वारीच्या भाकऱ्या बनवायच्या. ज्वारीची भाकरी आणि भोपळ्याची भाजी मस्तपैकी खायची. बघू शकता भाकरी किती छान भाजलेली आहे. पण काही म्हणा, चुलीवरची वगैरे भाकरी जशी चव लागते ना, तशी गॅसवरची नाही चव लागत. पण काय करायचं, इकडे शहरात कुठे आता चूल मांडायची, आपलं गॅसवरच बनवून खावं लागतं. चला, मस्तपैकी ज्वारीची भाकरी तयार आहे. आमचे अहो म्हणतात मला जेवण वाढ, गरम गरम भाकरी खायचं आहे. तर चला त्यांना जेवण वाढूया. यांच्यासाठी ताट वाढले. चला तर यांना जेवायला बोलूया. हो, या जेवायला. बघा की गरमागरम भाकरी झाली की जेवायला बसलेत. बायको जेवणार आहे का नाही विचारत पण नाहीत. जेवा. तसं आम्ही दोघं बसतो जेवायला, पण आज गरम गरम भाकरी आहे म्हणताना त्यांनी जेवायला एकटीच बसले. तर मंडळी, स्वयंपाक बनवून झालेला आहे. आता मी पण जेवून घेते. चला, जेवल्यानंतर भेटू. बाय. काय झाले? 4th बी मध्ये क्लासमध्ये पेन्सिल, पेन, इरेजर, कंपास ते चोरी केले. बारकी मुलेच. कोणाच्या? सन्नीच्या? नाही, कुठे थर्ड मध्ये ना 4th बी मध्ये. काय झाले 4th बी मध्ये? ती 4th बी मध्ये ती 4th बी मध्ये ती चोरी झाली. बॅग मध्ये सगळं. काय होतं बॅगेत? पेन्सिल, इरेजर, शार्पनर, पेन. सोनं चांदी? सोनं चांदी काय नव्हतं. हां, मग पेन्सिल तर नव्हती, शार्पनर. चोर आलता काय? चोर नव्हतं. फिफ्थ क्लास मध्ये कोणतरी होते. चोर होतं काय? समृद्धी बाळा, तू काय बनवायला लागलीस? 4 वाजले, चहा बनवायचं वेळ झाला. आमची समृद्धी बनवायला लागली मॅगी. बाप रे, तेल वतलंस की पाणी? तेल एवढं? तेवढं घाल म्हणलेलं कोण? व्हिडिओमध्ये. अरे बाप रे. म्हातारे माणसावर दिसते. हे काय करतोस रे? मॅगी. बघा, समर्थ मॅगी खातोय आणि काय बघतोय? मिस्टर बीस. काय मिस्टर बीन्स? मिस्टर बीस्ट. सौरभ जोशीचा फॅन आहे आणि बघतोय बघा मिस्टर बीस्टचे व्हिडिओ. सौरभ जोशीपर्यंत व्हिडिओ पोस्ट करा, कळू त्याला. गाईज, गुड आफ्टरनून, सॉरी गुड इव्हनिंग. या चहा प्यायला.
तर गाईज आता जस्ट बघा माझं होमवर्क ते कंप्लीट झालं आहे बघा. आणि इकडं बघा माझी बहीण आता अभ्यास करता करता झोपल्या. आता बघा 9 वाजली ते आता मी जेवायला ताट वाढून ठेवले. मग तुम्हाला आता जेवल्यानंतर भेटू. तर मंडळी आपण हा व्हिडिओ आता इथेच एंड करतो आणि व्हिडिओ एडिट करणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.